नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी असाच एक नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी बातमी शिक्षण क्षेत्रासंदर्भातली मिळणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की प्रत्येक शाळा आता आनंददायी शनिवार असं शिक्षण विभागाचे काही आदेश आहेत. आता ते कोणत्या संदर्भात आहेत, काय आहेत, आपण ते सविस्तर बघूया. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मग विद्यार्थ्यांचे शिक्षणाची अभिरुची वाढीस लागावे, विद्यार्थ्यांचे गळती आणि अनुत्तीर्णाचे प्रमाण कमी व्हावे, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन आणि जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार म्हणून राबवण्यासाठी काही सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात प्राणायाम, योग, धारणा, श्वसनाचे तंत्र, आपत्ती व्यवस्थापनाची मूल तत्वे, व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निवारणाची तंत्र, कृती, खेळ यावर आधारित कृती उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य याविषयी इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यतत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय जीवनामध्ये आनंददायी कृती राबवण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. या अनुषंगाने आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. चला, म्हणजे ही गोष्ट खूप चांगली झाली की विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रात्यक्षिक दृष्ट्या ज्या काही गोष्टी, मग आपत्ती व्यवस्थापन असेल, आर्थिक व्यवस्थापन असेल किंवा स्वरक्षण असेल, या संदर्भातले धडे या ठिकाणी त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये प्रत्येक शनिवारी हा दिला जाणार आहे आणि तो आनंददायी शनिवार म्हणून ओळखला जाणार आहे. मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.